पुढची बातमी पाहूयात। भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी डेमो दाखवत दुधामध्ये भेसळ होत असल्याचा गंभीर आरोप केला। पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी एकत्रित दूध भेसळीवरून हल्लाबोल केला। डेअरीवाल्यांकडून एका टँकरचे 3 टँकर करण्यात येत असल्याचा आरोप सुद्धा पडळकर यांनी डेमो दाखवत केला। यावेळी दुधामध्ये वेगवेगळ्या केमिकल्सची आणि तेलाची भेसळ करून आरोग्याशी खेळ होत असल्याचं त्यांनी म्हटलंय। यावरती सरकारने लवकरात लवकर तोडगा काढावा अशी मागणीही केली। सचिन हे नको देऊ मला हे कोण आहे तुमच्या एकदम नागपूरचा दोन नेमका गोपीचंद जी तुम्ही एफडीए कडे आणि याची फॅट आणि एसएनएफ सेम लागतोय बरं का। म्हणजे आता आम्ही मशीनात येऊन घेऊ शकलो नाही। पेट्रोल सेम बसते सेम फॅट एसएनएफ पण तसाच म्हैशीच्या दुधाचा। गाईचं म्हैस करणे, पाण्याचं दूध करणे, केमिकल टाकून दूध करणे आणि वेगवेगळं तेल असेल, बाकीचे जे मटेरियल तुम्हाला दाखवलं ते युरिया सुद्धा टाकतात। युरिया आम्ही शेताला टाकतो। युरिया तो ह्या दुधात भेसळ केली जाते, त्याचं प्रमाण आहे। इस्लामपुरामध्ये जिथे मिळतं तिथे हे कारखाने आहेत, अजूनही सुरू करा। हे आम्हाला इस्लामपूरमध्ये मिळालंय। तिथं मोठी एक दूध डेअरी आहे मोठ्या पोटाऱ्याची। राजकारण म्हणून मी बोलत नाही, इकडं दिखावे खूप वेगळे आहेत। दिसायला एकदम भारी आम्ही अरे तुम्ही काय करताय? हे दूध संघवाले शेतकरी दुधात भेसळ करत नाही। एका बाजूला शेतकऱ्याला दुधाचा धंदा परवडत नाही, याचं कारण की भेसळीचं दूध मोठ्या प्रमाणामध्ये स्वस्त दरामध्ये बाजारामध्ये विक्रेत्यांच्याकडे येत असतं। त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये भेसळीच्या दुधावरती कमिशन मिळत असतं आणि एका बाजूला शेतकऱ्यालाही लुटायचा, ग्राहकालाही लुटायचा आणि आमच्या आरोग्याशी खेळायचं, असं या दूध माफियांचं या राज्यामध्ये चाललेलं आहे। आणि म्हणून अशा दूध माफियांना कडक शिक्षा झाली पाहिजे। अजामीनपात्र खऱ्या अर्थानं यांना जन्मठेपर्यंत शिक्षा झाली पाहिजे, कारण तरच दुधाळ जनावरं वाचतील, गावगाड्यातला शेतकरी वाचेल आणि आमच्या लहान लेकरा बाळांचं आरोग्य धोक्यात येणार नाही। तर पडळकरांनी गंभीर मुद्द्याकडे लक्ष वेधलंय। फूड अँड ड्रग्ज आरोग्य विभागाची बैठक घेणार अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। तर कारवाई करायचं सोडून भेसळ दूध इथे का दाखवतायत असा टोल विजय वडेट्टीवार यांनी लगावलाय। असं आहे की गोपीचंद पडळकरांनी अतिशय गंभीर अशा मुद्द्याकडे लक्ष वेधलेलं आहे आणि निश्चितपणे या दुधाच्या माध्यमातून जर लोकांना विष पाजण्याचा प्रयत्न होत असेल तर हे सहन करण्याचं कारणच नाही। या संदर्भात मी स्वतः जो आपला फूड अँड ड्रग्ज विभाग आहे, जो आरोग्य विभाग आहे, अशा सगळ्या संबंधित विभागाची एक बैठक घेणार आहे आणि एक धडक कारवाई या संदर्भातली आम्ही करणार। मला तेच कळत नाही की सत्ता तुमच्या हातात, मंत्री तुमचा, पॉवर तुमच्या हातात आणि दूध आणून भेसळीकडे दाखवत आहे। म्हणजे काय? तिकडे काय तुम्हाला कारवाई करायचं सोडून सत्ताधारी आमदारांनी जे भेसळ दूध इथे काय दाखवायचं आहे? मंत्र्यांना सांगा, दाखवा। नाहीतरी तुम्ही सगळ्यावर कुरघडी करतच असता तर मग तिथे जाऊन करा ना, मंत्र्यावर दाखवा ना तुमची पॉवर, आमदार म्हणून सत्तेतला। म्हणजे झाला ते भेसळ, सरकार भेसळ, सगळंच भेसळ, तर रस्त्यावरच आणून दाखवा भेसळ काय आहे ते। सर, चंद्रपूर हायवे हे कारवाई करायला पाहिजेत, ते मंत्र्यांनी करायला पाहिजेत। याच्या ठिकाणी हे काही शोभाजी करायची गरज नाही असं माझं मत आहे।